मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर पंचायत समिती निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी व विधी सेवा समिती निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा येथील डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार प्रसाद कुलकर्णी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश S.T. भालेराव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपाना केले, सरकारी वकील ॲडव्होकेट K.V. पंढरीकर, गट शिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड, बांधकाम उप अभियंता सुभाष कुलकर्णी, ॲडव्होकेट सुलक्षण धैर्य, कास्ट्राईप कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत येणाऱ्या अडचणी, या कायद्याला मुख्य प्रवाहात आणणे, सार्वजनिक ठिकाण किंवा एखाद्या घरी घटना घडली तर काय नियम असतात, लैंगिक अत्याचार कायदा, स्त्री पुरुष समानता 2013 मध्ये कायदा अंमलात आला, कर्मचारी महिला यांना समानतेची वागणूक मिळावी, लैंगिक अत्याचाराचे बळी पडू नये यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. पुरुष प्रधान देशात वावरताना स्त्री ही पुरुषापेक्षा मागे राहावे असे वाटायचे, मात्र या कायद्याने समानता आणली. अनेक वेळा महिला अत्याचार होऊनही ते सहन करतात. एखादा वरिष्ठ अधिकारी महिलांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या लैंगिक अत्याचाराचे बळी पडतात, मात्र या कायद्याने महिलांना सक्षम करण्यासाठी मदत होते. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी समोर आले पाहिजे असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश S.T. भालेराव यांनी व्यक्त केले. आरडाओरड ऐकायला आलं आणि आरडाओरड ऐकू आल्यानंतर मी बघितलं की पटकन तिथून एक दोन पुरुष निघून गेले आणि एक महिला खाली बसून रडत आहे. एक दोन महिला तिला समजावत आहेत किंवा चाल देत आहेत. तर मी माझे जो कर्मचारी मला घेण्यासाठी येत होता त्याला म्हटलं तू एकदा जाऊन बघ बरं काय झालं. त्याला थोडीशीच माहिती मिळाली आणि त्या महिला सुद्धा निघून गेल्या तिथून पटकन. तर झालेलं असं होतं की घराचं काम करताना विटा सिमेंट देण्याचं काम ते देणारे ते लोक होते, मजूर. आणि ती महिला जी होती तिला तिच्या पतीने अतिशय निर्दयीपणे मारलं आणि त्याच्यामुळे ती ओरडत होती. आणि जसं मी खाली आलो तर दुसरे लोक येत आहेत किंवा त्याचं मारण्याचं त्या दिवशीचं प्रमाण संपलं असेल म्हणून तो तिथून निघून गेला. आणि ती महिला तशी तिथे बसली, पण ज्यावेळेला दुसरे लोक पाहत आहेत तर त्या दुसऱ्या महिलांनी तिला सुद्धा घेऊन गेले. अगदी 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट. आता मला हे पाहून फार वाईट वाटलं की मतभेद असू शकतात, घरामध्ये असतील बाहेर असतील, पण म्हणून इतकी निर्दयपणे मारहाण करायची रस्त्यावरती किंवा घरी सुद्धा. मी माझ्या कर्मचाऱ्याच्या सोबत ऑफिसमध्ये यायला निघालो आणि येताना थोडंसं पुढे आल्यानंतर त्या आपल्या कुलकर्णी वकील मॅडम त्या आज आल्या नाही, त्या पण दिसल्या. त्यांना आणि मी एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि आमच्या कर्मचाऱ्याला सांगितलं की तुम्ही तिथे जा, कारण बाजूलाच ते कन्स्ट्रक्शनचं काम म्हणजे बांधकाम सुरू होतं, तिथे जा आणि त्या माणसाला रागवायचं नाही, पण त्या महिलेला विचारायचं काय झालं आणि तिला हे सांगायचं की तुझ्यावर जर अन्याय अत्याचार असा होतो तर तू पोलीस स्टेशनला येऊ शकते आणि तुला आम्ही मदत करू. ते गेले आणि थोड्या वेळात परत आले. काय निरोप घेऊन आले, काय निरोप आला असेल वापस सांगा. केस करायची नाही, मला केस करायची नाही. आणखी तुमच्याकडून काही महिलांकडून अशी चूप बसली ना ती, जसे तुम्ही बसलाय आता. काय काय निरोप आला असेल, काय म्हटलं असेल त्या महिलेने. अशी जशा तुम्ही शंकाग्रस्त आहात आणि आपण कशाला बोलायचं, तसंच निरोप असा आला की साहेब ते लोक गेले आणि ते बांधकामाचं काम त्यांनी सुरू केलं. त्या महिलेला विचारलं तर ती म्हटली मला काही सांगायचं नाही. आणि त्या पुरुषाला म्हटलं की तू असं का केलं, तर त्याच्या चेहऱ्यावर होतं प्रश्नचिन्ह की माझी बायको मी काही करेन.
तर ही आपली समाजाची मानसिकता आहे. कोणत्या की जे शिक्षणापासून आणखी सुद्धा कुठे वंचित आहे. की बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, मग तो बंड करून उठेल. पहिल्यांदा हे तर माहीत असावं की आपल्यावर अन्याय होत आहे. तर महिलांची स्थिती ही अशी आहे, कोणत्या त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं नाही किंवा ज्या चांगल्या शिकलेल्या आणि अधिकाऱ्याच्या घरामध्ये राहत नाही. समजलं? तर आपण एकाच वेळेला भारतामध्ये, इंडियामध्ये आणि 50 वर्षापूर्वीच्या भारतामध्ये, 100 वर्षापूर्वीच्या भारतामध्ये, 1000 वर्षापूर्वीच्या भारतामध्ये आपण राहत आहोत एकाच वेळेला. एका ठिकाणी वातावरण वेगळं, दुसऱ्या ठिकाणी वेगळं. मुंबईसारख्या ठिकाणी गेलं तर आपण एक एक नगर आहेत ना वेगवेगळे, तिथे सुद्धा वेगवेगळी संस्कृती बदलत जाते. पण आपण पूर्ण असा विचार करताय आपल्या देशाचाच काय, मानव जातीचा. तर असं का होतं की एक वर्ग दुसऱ्या वर्गावर अन्याय करतो? असं का होतं सांगा, विद्यार्थ्यांनी सांगा. की 7वीचे किंवा 9वीचे मुलं 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांवर मुली किंवा मुलं दादागिरी ताईगिरी का करतात? नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना करतात. आता बंद झालं जास्त नाही रॅगिंग वगैरे, पण असतो की नाही रुबाब. याचं कारण काय? विद्यार्थ्यांनी उत्तर द्यावे. काय कारण असतं? कारण प्रत्येकाला आपलं वर्चस्व, आपण मोठे आहोत, माझ्यात ताकद आहे, हे दाखवायचं असतं. आणि स्त्रियांच्या बाबतीत काय झालं की आपण ज्यावेळेला रानटी अवस्थेत राहत होते लोक सगळे, त्यावेळेला पुरुष काय करायचे? शिकार करण्यासाठी जायचे जंगलात, बरोबर आहे. आणि महिला मुली कुठे राहायच्या? आपल्या त्या झोपड्यांमध्ये किंवा गुहेमध्ये. तर पुरुषांची वृत्ती कशी झाली? साधारणपणे वर्चस्वाची. आणि महिलांची वृत्ती कशी झाली? साधारणपणे सहन करण्याची. पण हे 100% खरं आहे का? सांगा आता, मुलींना सांगा. मुलं दादागिरी करतात का मुली पण करतात? ताईगिरी करतात ना? अच्छा, घरी सुद्धा. पण आपण हा विचार करताना सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यामध्ये काय आलं पाहिजे की लहानपणी मी सुद्धा बघितलं की मुलाला जर घरी गाय म्हैस असेल तर दुधाचा ग्लास कोणाला मिळतो? आता मुलींना मिळतो का तुमच्याकडे? नाही मिळत. बघा, समानतेच्या गोष्टी आपण करतो आणि आपल्याला थोडंसं आपल्याला आता ताण बसला आहे आपल्या केसांना पुरुषांच्या. तर आपल्याला असं वाटतं आपल्याला खूप अन्याय होत आहे. आणि काही प्रमाणात आहे सुद्धा, स्त्रियांकडूनही अन्याय आहे. आता कालच माननीय सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की ज्याच्यामध्ये हाच जो आपला विषय आहे की लैंगिक छळ कामाच्या ठिकाणी, तर ती तक्रार माननीय सुप्रीम कोर्टाने फेटाळली की ही तक्रार खोटी दिसते म्हणून. तर स्त्रियांकडूनही खोटे आरोप होऊ शकतात, पण 100% नाही. कोणताही कायदा असेल तर त्याच्यात पळवाट असू शकते, पण म्हणून पूर्ण कायदाच वाईट असं नाही. आता हे महिलांच्याच बाबतीत अत्याचार होतात, लैंगिक असं आहे का? मुलांवर सुद्धा अत्याचाराच्या केसेस असू शकतात. आणि कधी कधी दुसऱ्या बाजामुळे स्त्री पुरुष पती पत्नी मुलांचा असा वापर करून घेऊ शकतात की असा अत्याचार झाला. हेही 100% नाही, पण अशी पण शक्यता असू शकते. पण आता ही सुरुवात कुठून झाली? आता भेरे साहेबांनी, पवार साहेबांनी सांगितलं, सरकारी वकिलांनी सांगितलं की पॉश ॲक्ट सांगितला की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट. तर ह्या ॲक्टची सुरुवात आमच्या पवार साहेबांनी सांगितलं की भनवरी देवीचं नाव ऐकलं तुम्ही? त्यांनी सांगताना त्या महिलेने, ज्याही महिलेने असो का पुरुषाने असो, गुन्हा केला तर शिक्षा व्हायला पाहिजे की नाही? गुन्हा केल्यावर शिक्षा व्हायला पाहिजे की नाही मुलांना?
की त्या भनवरी देवीचा काय गुन्हा होता सांगा मला. ती एक आपल्या इकडे ज्याला म्हणतात अंगणवाडी सेविका तशा टाईपची एक दिदी होती ती, लोकांना मदत करणारी. आणि बालविवाह होऊ नाही, लहान मुलांचे विवाह होऊ नाही, लग्न होऊ नाही म्हणून ती कार्यकर्ता होती. आणि तिने गावातल्या एक लग्न असं थांबवलं. मुलीचं वय किती असेल कमीत कमी? एक अंदाज तुमचा? 16-17, 13-14, 16-17, 13-14. म्हणजे बघा सर, हे जे सांगत आहेत ना ही रेंज, ही आपल्या इथल्या समाजात जे बालविवाह होतात याची रेंज का सांगत आहे. तर त्या मुलीचं वय हे 1 वर्षापेक्षा कमी महिन्यांमधलं वय होतं आणि त्या बेबीचं लग्न लावून देत होतं. समजले? आणि त्यांनी त्या महिलेने भनवरी देवीने तो विवाह होऊ नाही म्हणून त्यांना अडवलं आणि कायद्याचा धाक दाखवल्यामुळं तात्पुरते ते थांबले. पण त्यांचा अपमान झाला ना गावातल्या लोकांचा. एका महिलेने अपमान केलेला किती वाईट. त्या लोकांनी त्या भनवरी देवी आणि त्यांच्या कुटुंबावर एक प्रकारे बहिष्कार टाकला. पण एवढं करून पुरेसं नाही ना. गुन्हा तर खूप मोठा केलेला आहे की बालविवाह होऊ दिला नाही. म्हणजे लोकांची विचारसरणी बघा तुम्ही. आणि एवढं करून ते भागले नाही तर त्यांनी ती महिला एकटी काम करत असताना शेतामध्ये 4-5 जणांनी, नातेवाईकांनी, जसं की पुतण्या, काका, अशा लोकांनी एकत्र येऊन त्या महिलेवर अत्याचार केले. आणि त्या गेल्या पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार लवकर घेतली. महिलेवर अत्याचार होतो आणि तिची तक्रार घेतल्या जात नाही. ही काही पहिली घटना नाही. आणि त्यानंतर कोर्टात केस गेल्यानंतर सगळे धनदानगे लोकांचे मुलं आणि वडील असे ते आरोपी होते. कोर्टामध्ये त्या महिलेला अन्याय सहन करावा लागला. आणि असं होता होता ती गोष्ट पसरत गेली. आणि मग हे अनेक संघटनांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली की महिलांवर असे अत्याचार होतात आणि त्याच्यात आरोपींना काही शिक्षा होत नाही. ती केस आहे विशाखा केस. हे आमचे चांदूरकर आहेत, त्यांच्या मोबाईलवर मी सगळं पाठवलं आहे. तुम्ही अखिलेश साहेब आणि सगळ्या आपल्या ऑफिसरांना, सगळ्या विद्यार्थ्यांना, जे आपले जेही उपस्थित आहेत त्यांना पाहिजे त्या सगळ्यांना पाठवा. त्याचं मराठीसुद्धा तुम्हाला मिळेल. त्या महिलेवर झालेला अन्याय तिला आणखी न्याय मिळालेला नाही भनवरी देवीला. पण तिच्यामुळे सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन दिल्या, जे मार्गदर्शक तत्व दिले, त्याच्यामुळे महिलांना आज किती मोठा सहारा मिळाला. बघा, हे मी का सांगत आहे? पण तुम्हाला वाटेल इतका देशात अन्याय होतो आणि आम्ही काय करणार? आम्ही तर खेड्यात राहतो, आम्ही ग्रामसेविक आहे, आम्ही बालवाडीच्या आहे, आम्ही तर फक्त विद्यार्थिनी आहे, आमच्याकडून काय होणार? तर असं नाही. एका महिलेने पुढाकार घेतल्याने आपल्यावर झालेला अन्याय त्याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केल्यानं पूर्ण देशातल्या महिलांना त्याचा फायदा झाला. आणि आज तुम्हाला एक प्रोटेक्शन, एक संरक्षण प्राप्त झालं. आता बघा, ते बालिका दिवसच साजरा करायचा आणि बालक दिवस का नाही करायचा? म्हणजे तसं आपण करतो, पण त्याच्यामध्ये बालिका आणि बालक हे दोन्ही समाविष्ट असतात. पण हे अगदी बालिकाच का फक्त? याचं काय करायचं? बालकांनी सांगितलं तरी झाले, बालिकांनी सांगावं असं काही नाही. सांगा बालकांना. पंचायत समिती निलंगा, देवणी आणि सुरानपाळ या तिन्ही तालुक्यांच्या वतीनं पंचायत समिती निलंगा कार्यालयाच्याच बाजूला आदरणीय दादासाहेब शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृह नगर परिषद या ठिकाणी सर्व नागरिकांच्यासाठी, त्याचबरोबर सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आपण अनुसूचित जाती जमाती ॲक्ट यावर तरतूद
आणि त्या अनुषंगिक समाजात होणारे प्रश्न व लोकांना नागरिकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून आपण कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय भालेराव साहेब ST जिल्हा व सत्र न्यायालय निलंगा, त्याचबरोबर तहसील कार्यालयाचे माननीय तहसीलदार श्री प्रसाद कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर निलंगा येथील गट शिक्षणाधिकारी श्रीयुत गायकवाड साहेब, सर्व विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी, सर्व विभागाचे डेप्युटी इंजिनियर्स, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सर्व पर्यवेक्षकास, CDPO विस्तार अधिकारी, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल कन्याशाळा यांचे 9वी 10वी वर्गाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये कायद्याची बाजू माननीय ॲडव्होकेट पंढरीकर सर, सरकारी वकील महोदय यांनी, त्याचबरोबर श्री धैर्य साहेब यांनी या बाबतीमध्ये सखोल अर्थाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सर्व नागरिकांना, सर्व उपस्थित महिलांच्या संदर्भाने असलेले कायदे याबाबतीतही सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये तालुका विधी व सहाय्य समिती निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानानं सुद्धा एकत्रच हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये निलंगा तालुक्यातील बहुसंख्य नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कास्टराईट कर्मचारी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी संघटना, त्याचबरोबर पंचायत समितीच्या सर्व कर्मचारी संघटना यांनी सहभाग नोंदवला व पंचायत समितीच्या अंतर्गत सर्व नागरिकांपर्यंत या कायद्याची ओळख आणि कायद्यातून होणारा जनसामान्यांचा फायदा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. आणि अशा प्रकारच्या समाजामधल्या होणाऱ्या घटना कशा टाळता येतील व कायद्यापासून कसं संबंधित घटना घडल्यानंतरचा होणारे नागरिकांना जाणीव जागृती या शिबिरातून, या वर्कशॉपमधून सर्वांना देण्यात आलेली आहे. धन्यवाद.